हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज दुपारनंतर मी ब्लॉग चालू केला आहे। सकाळी काय एवढं विशेष नव्हतं करायचं, म्हणजे काही सगळं झालेलं आहे, सो त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केला नाही। सो आता म्हटलं इव्हिनिंग नंतरचं रुटीन तुमच्याजवळ शेअर करेन। सो आता थोडं काय शेअर करण्यासारखं आहे, नाहीतर आम्ही असं निवांतच होतो। पिल्लू आहे फिरते, आता जस्ट बाल्कनीमध्ये जाऊन आलो करते। थोडंसंच बॅटर तिच्यापुरतीच केलंय, तेल टाकले, तूप फोडायला मला कंटाळा आलाय। सेम हे जे मी एकदा तुमच्याजवळ शेअर केलेली रेसिपी तेच आहे, नो मैदा, नो प्रिझर्वेटिव्ह शुगर। आणि हे आता बनवते तिला पॅनकेक त्याचा। सो बनानाचा फ्लेवर आहे। लास्ट टाइम मी कोको पावडर का चॉको चिप्स समथिंग काहीतरी होतं त्याचं होतं। सो आता बनवते। आणि पिल्लू बघा काय करते, बनाना। चला ते पटकन करून घेते मी। झालंय आता बघूया, हा तिला आवडला तर मी नेक्स्ट करेल, नाही तर मग मी करणार नाही। सो म्हणून मी थोडंसंच बॅटर काय। सो चला आता पटकन एवढं होत आहे आता, आणि मस्त लागतं ते। तुम्ही नक्की ट्राय करा, तुमचं जर बाळ असेल तर। बाहेरचा केक देण्यापेक्षा मला हे बेटर वाटतं। सो मी आणून ठेवते, म्हणजे मी आजच मागवलेलं आहे। सो आणून ठेवते, कारण का बाहेर गेलो की ती मागते। मग असं जर तिला करून दिलं ना की मग ती मागत वगैरे नाही, मागते ती बाहेर, पण मग तिला देत नाही। मग घरी आले की हे करून दिलं की मग ती खाते। काय हवे, पोळीचा डब्बा काढते। चला पटकन बनवते तिला। समायरा मी मला ठेवले चहा, पिल्लूला देईल दूध भिजले, पावभाजी। सो त्याची तयारी केली आहे, म्हणजे भाजी आहे ती शिजायला ठेवली आहे। आणि आता काय करायचं आहे, मला चहा पिणार, पहिली भाजी करून घेणार, आणि मग बाकीचा कचरा वगैरे असतो ना ते, कारण का तोपर्यंत विंडो ओपन असली ना की हवा पटकन अशी गरम पास होते, आणि मग नंतर आहे ना गरमी नाही होत। मग नंतर मी जेवण करायला घेतलं ना की खूप रात्री गरमी होते। सो लाईट काय बोलते फॅन काळोख व्हायच्या आधी मला जेवण करायचं आहे। सो जेवण करायला आज पावभाजी आहे, त्याच्यामुळे सिंपल असं। आणि आज ठरवलं की भाज्या आणेल, त्या क्लीन करून ठेवेल, त्याच्यामुळे पावभाजीच करायचा विचार चालला आहे। सो पावभाजी करेल आज। आता पिल्लूला दूध बिस्किट भरवते, मी चहा घेते आणि तुम्हाला किचन दाखवते। तिला आवरलेलं हे दूध गरम चहा, भाजीचा कुकर, आणि भांडी बघा केवढी पडलं। हा तुळशीचा जवळचा दिवा आहे। आणि हे आता पिल्लूला पॅनकेक वगैरे केलं, म्हणजे भांडी नुसती निघतच असतात। लसूण साफ केलेलं ते तिथे ठेवलेलं, आणि आता हे भांडी लावली। म्हटलं ना की त्यांना भूक लागतेच लागते, सो त्यांना ते होतच होतं। सो चला आता पटकन आहे ना मी चहा पिते। आणि आज मला ना मेन म्हणजे केस पण धुवायचे आहेत। सकाळपासून मी बोलते पिल्लू झोपेल, पिल्लू झोपली की धुला, आणि पिल्लू झोपलेली, त्याच्यानंतर मला पाणी केलं, मग काही धुणं झालं नाही। मी आहे ना हे मारलं, स्प्रे मारला केसाला, तो आता वास अजून पण येतोय, मी एवढा नाही येतोय पण येतोय। पण मला आजच केस धुवायचे, आज रात्री मी केस धुवून घेईल दीपक आला की। आणि आज थोडंसं स्किन केअर पण करायचंय कधीपासून, पण काय होतं मी म्हटलं की कुरिअरवाला येईल। थांब पिल्लू, चल हे पिऊया दूध बिस्किट, चल हे बा थांबा। पावभाजी झाली आहे 6:30, पिल्लूला आली आहे झोप, कारण का ती 12 वाजता उठलेली त्याच्यामुळे। आणि आता हा सगळा पसारा मला आवरायचा, पण पिल्लूला काही झोपवणार नाही आहे मी। हे सगळं आवरून घेते, सोफ्याची बेडशीट पण चेंज करते, भिजत घालते, हे सगळं आवरून घेते आणि पिल्लूची झोप उडवते जरा। पावभाजी माझी बनती आहे इथे, तुम्हाला दाखवते, प्रिपेअरिंग होत आहे।
सो सगळं आवरते. चल ये समायरा, पहिलं बेडरूमचं आवरून घेते. सगळे कपडे बिपडे ते आवरून घेते आणि मग भेटते. सगळं आवरून भेटते मी. इथे आहे ना तिला झोप आलेली, खूप म्हणजे खूप झोप आलेली. पण लकीली आहे ना दीपक येऊन गेला आणि तिला कळून जातं इंटरकॉम असल्यामुळे ना त्याच्यामध्ये दिसून जातं की बाबा आलेत. सो तिने ते बघितलं, तिला लांबूनच दिसून गेलं बाबा आलेत. आणि मग ती मला खेचत घेऊन जात होती, म्हणजे दरवाजा ओपन कर. दीपक आला ना की ती खूप म्हणजे खूप एक्सायटेड असते, म्हणजे खूप हॅप्पी होऊन जाते. सकाळी कधी जातो आणि मग ती झोपलेली असते, मग कधी तिची भेट नाही होत, कधी जागी असते. आणि रात्री आली की मग ती खूप खुश होते, म्हणजे लिटरली ती 7 नंतर ना वाट बघत असते. तिला माहिती आहे की दिवा लावलं की बाबा येऊन जातात दिवा लावायच्या टायमिंगला. सो ती खुश होऊन जाते. आणि बघा किती खुश झाले ते, म्हणजे प्रत्येक बाळ असंच असतं की आपलं पॅरेंट बाहेर गेलं आणि खूप टायमानंतर आलं की हॅप्पी होऊन जातं. सेम पिल्लूचं पण सेम तसंच आहे. आणि नंतर आल्या दीपकने तिच्याकडून पाय घेतलं, त्या तिने घेतलं. आणि ती दीपक आला तर ना तिची मज्जा होऊन जाते, म्हणजे ती त्याच्याकडेच असते. कपडे काढ लवकर, माझ्यासोबत खेळ वगैरे होते. आणि मी त्याला येताना सांगितलेलं, कारण का पावभाजी केलेली, ब्रेड आणायला सांगितलं आणि त्यांनी आणली कॅडबरी. सो दीपक बोलत होतं की पाव देतो. असं होतं की मला पहिला खायला दे, मी तुला पाव दिला ना, म्हणजे तुम्हाला पाव दिला आता देऊन द्या. सो तिचं क्रांतीने म्हणजे कुठली गोष्ट खायची आहे ना असं तिला लगेच हवे. वगैरे घेतलं ना की तिला राग येतो, म्हणजे पटकन दिली पाहिजे तिला. आणि सगळ्यांचं असं होतं की त्यांना होल्ड करून ठेवलं की राग येतो. पण सेम तसंच आहे. आणि म्हणजे इतकी हट्टी आहे ना, खूप हट्टी आहे. नंतर दीपकने तिची सोप्यावर ठेवलं ना त्याची ती पटकन गेली आणि लगेच तिने चॉकलेट घेतलं. आणि म्हणजे लगेच ती माझ्याकडे आली नंतर ती खायला दे, कारण की तिला माहिती आहे की फोडून मीच देणार आहे. दीपक काही असं देत नाही तिला चॉकलेट वगैरे, म्हणजे लपवून वगैरे ठेवते, देत नाही. आणि मी तिला देऊन देते, ते नाही आपलं मन असतं ना ते नाही, अर्धा देते तिला आणि अर्धा मी खाते. सो त्याच्यानंतर मग आम्ही खाली निघालो आणि ॲज युजल पिल्लूनी काही ना काहीतरी घेतलं. तसं घेतलं, स्प्राईटची छोटी बॉटल होती त्याच्यामध्ये चॉक टाकलेला आणि ती घेऊन गेलेली. ऑलमोस्ट आम्ही 8ला निघालेलो, कारण का दीपकलाच थोडा यायला उशीर झाला. नंतर आम्ही निघालो. मग आणि नंतर आल्या पटकन आहे ते पावभाजी करायला घेतलं. कोथिंबीर वगैरे कट केली. नंतर पावभाजी होती ती गरम करून घेतली. पाव आहे ते गरम करून घेतले. भाजी तर झालेली, म्हटलं फक्त ब्रेडच गरम करायचे. सो ते केलं. आणि पिल्लूला मी ॲज युजल जेव्हा पावभाजी असते किंवा असं पावचा कुठला प्रकार असतो ना तेव्हा मी तिला असं सेपरेट काही करत नाही, कारण का ती ब्रेड बघितला ना आमचा की मग ती पण खायला लागते. मग त्याला मी ब्रेड बटर बोलतात ना, बटर लावून त्याला चांगलं शेलो फ्राय करते आणि वरती थोडंसं चीज स्प्रिंकल म्हणजे चीज किसून टाकते आणि वरती चिली फ्लेक्स नाही टाकत, ऑर्गॅनो टाकते. सो तेवढं करते आणि मग ती एक स्लाईस खाऊन जाते. एक स्लाईस खाल्ल्यानंतर मग ती काही जेवत नाही, त्याच्यामुळे मग नाहीच तिला. आणि मग हे जो स्लाईस आहे ना तो पिल्लूच आहे आणि आता दीपक आहे तो तिला भरवेल. आणि तुम्ही बघता म्हणजे तिच्याकडे एवढं लक्ष ठेवावं लागतं ना, अशी सोफ्यावरनं वाकून हे करते. आणि तिथे ना तिचा खेळण्याचा बॉक्स आहे त्याच्यामुळे ते असं तिचं चालूच असतं. त्याला जेवायला दिलं आणि नंतर मग मी जेवायला घेतलं.
आणि किचनचा पसारा होता तो आवरून घेतला मला घ्यायच्या आधी. आणि आता फक्त भांडी वगैरे क्लीन करायची आहेत बस. आणि हे मी आहे ना पिल्लूला ऑनलाईन बुक्स मागवलेले, ड्रॉइंग्स बुक्स आहेत. असे काही 7-8 बुक का 10 बुक आहेत वाटतं, वेगवेगळे कॅट, डॉग, म्हणजे असं ॲनिमल्स, अल्फाबेट्स, नंबर, बर्ड्स, शेप, कंट्री फ्लॅग्स, असे वेगवेगळे बुक्स आहेत. किती मला 180 का 150ला पडलेले. सो मस्त आहे, पिल्लूचा टाईमपास होऊन जातं. आठवड्याला एक बुक ती हे करून टाकते, म्हणजे कलर करून टाकते, काही ना काही असं सिम्पल करून टाकते, म्हणजे त्याच्यामध्ये बरोबर ती कलर भरते, तिला जमेल तसं, तिला दाखवेल तसं ती भरते. आणि हे जे आहे ते मी कलर केलं आहे. तिचा कलर तर तुम्हाला कळून असेल की लहान बाळ कसं कलर करतं. सो तिचं असं चालूच असतं, तिला जरा असं वेगळं काहीतरी, म्हणून मी हे ड्रॉइंग बुक्स ऑर्डर केलेले. 150-180ला होते. म्हटलं ठीक आहे, तिचा तेवढा टाईमपास होऊन जाईल आणि तिला काहीतरी असं नवीन, त्याच्यामुळे मग ते घेतलेले. मी मिशोवरून मागवून घेतलेले, मी एकदम चांगले आहे. आणि पिल्लू म्हणजे त्याच्यामध्ये डायवर्ट होऊन जाते. तिला सध्या कलरिंगमध्ये जाम इंटरेस्ट आहे आणि कलर म्हणजे कलरिंगमध्ये प्लस ड्रॉइंग बुक घेऊन त्याच्यावर असे कलर स्केच पेन असतात त्याच्याने काहीतरी ड्रॉ करायचं, ह्या गोष्टीमध्ये तिला सध्या तरी खूप इंटरेस्ट आहे. खेळण्यामध्ये एवढा नाही, पण ह्या गोष्टीमध्ये तिला कलरिंगमध्ये खूप इंटरेस्ट आला आहे. सो अशा मी बुक्स मागवून घेतल्या, जेणेकरून ती थोडीशी डायवर्ट होईल आणि तिचा थोडासा टाईमपास होईल आणि तिला काहीतरी वेगळं लर्न करायला भेटेल. सो ते घेतलेलं. त्याच्यानंतर मग पटकन तिला थोडंसं खेळवलं, मी जेवली आणि पटकन आता किचन आहे ते क्लीन करायला घेतलं, कारण का सगळं तसंच पडलेलं. चेंज पण केलं नव्हतं मी आल्यावरती, फक्त टी शर्ट चेंज केलेलं, कारण का बाहेरून आलं ना आणि काम करायला लागलं ना की कुठला ना कुठला तरी डाग उडतोच तेलाचा किंवा म्हणा भांडी घासतो त्याचा, आणि मग ते काही वेळेला ना ते डाग जात नाही टी शर्टवरचे. म्हणून मी मोस्टली करून तुम्हाला ॲप्रॉन घालून दिसत असेल, कारण का मग ते टी शर्टवरचे डाग ना जात नाही, मग टी शर्ट ना वेस्ट होऊन जातं आणि चांगलं पण नाही दिसत, आणि मोस्टली करून ना पोटाच्या इथेच खराब होऊन जातं. सो थोडीशी पावभाजी होती ती काढून घेतली, फ्रीजमध्ये ठेवलं आणि बाकी सगळं आवरून घेतलं. मोड आलेले मूग, म्हणजे मोड यायला मूग ठेवलेले ते भरून ठेवले फ्रीजमध्ये, कारण का त्याला चांगलेसे मोड आलेले. संध्याकाळची भांडी होती ती लावून घेतली पटपट. आणि भांडी लावायला मला इतका कंटाळा येतो ना ट्रॉलीमध्ये, कधी कधी असं वाटतं ती शेल्फ असते ना ती बरी असते, इझिली होऊन जातं. हे 10 ठिकाणी 10 ड्रॉवर ओपन करा आणि मग त्याच्यामध्ये अरेंज करा असं होऊन जातं, आणि कधी कधी ते पण चांगलं वाटतं. सो इथे आता मी काउंटर टॉप आहे तो क्लीन करून घेतला, जे विनेगरचं लिक्विड आहे ते मारून क्लीन करून घेतलं, कारण का इथे मी मोस्टली करून भांडी ठेवते. ही जी ट्रॉली आहे ती मी ह्या साईडला ठेवून बघितली की चांगली वाटते का नाही वाटत होती, मग परत आहे तिथेच ठेवलं. आणि जोपर्यंत मी भांडी घासते तोपर्यंत दीपक आणि पिल्लूची मस्ती चालू आहे. जेव्हा काम करते ना तेव्हा दीपक तिला खेळवतो आणि मग तेव्हा बरं वाटतं मला, म्हणजे काम करायला. दुपारच्या टायमिंगला नाही तसं होत, कारण का मी एकटीच घरी असते, मग ती माझ्या पाठीच फिरत बसते आणि दीपक आला ना की मग दीपकच्या सोबत असते. त्याच्यामुळे रात्रीची कामं आहेत ना माझे पटपट होऊन जातात आणि इझिली होऊन जातात. म्हणजे 10 वेळा पिल्लूला असं काही बोलावं लागत नाही जेव्हा दीपक असतो तेव्हा. नाहीतर मग एकटी असते ना, मग तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये पिल्लू असते. मग तिच्यावरती लक्ष ठेवा, काम करा. मग त्या कामाला ना अर्धा तास 1 तास लागून जातो मला. सो इथे मी पटकन आता किचन वगैरे माझा आहे तो क्लीन केला, आणि क्लीन किचन बघण्यात जो आनंद असतो ना तो काहीच नाही. सो इथे माझं सगळं किचन क्लीन झालं आहे आणि पिल्लू आता आली आहे, मला बोलते की चल आता बस, कारण का ती सारखी येऊन बघत होती मी काय करते, त्याच्यामुळे तिने मला आणलं आणि इथे बसायला लावलं. कारण का मगासपासून किचनमध्ये होती ना, तिचं असंच असतं 10 मिनटाच्या वरती मी किचनमध्ये असली ना की तिला नाही जमत, ती मला घेऊन येते आणि बोलते की चल. नंतर मग दीपकला म्हटलं तू तिला थोडंसं क्रिकेट आहे ते म्हणजे बॅट बॉल खेळा बाहेर, आणि मी येते थोडंसं नॉर्मल भाज्या आहेत त्या अरेंज करून घेते, नाहीतर मग तसं पडून राहिलं ना की मग ते नंतर करायला कंटाळा येतो. सो आता ह्यांचा दोघांचा खेळ, ते दोघं खेळतील तोपर्यंत मी हे सगळं मॅट वगैरे तिचा सगळा पिल्लूचा जो पसारा आहे ना हॉलमधला तो आवरून घेईल आणि माझी छोटी छोटी कामं आहेत ती करून घेईल, जेणेकरून मग तिला फ्रेश करेल खेळल्यानंतर आणि मग नंतर आम्ही झोपू. सो हे असंच आमचं डेली चालू असतं रुटीन. दीपक आला की तिच्यासोबत खेळतो, कारण का त्याला दिवसभर टाईम नाही भेटत तिच्याजवळ खेळायला. मग संध्याकाळी तो घरी आला ना की तिचं असं असतं की बाबा तुम्ही माझ्यासोबत खेळा. आणि तिला बॅटनी मारायला नाही आवडत, पण बॉल फेकायला आवडतं. म्हणजे बाबा जेव्हा खेळतात तेव्हा ते तिला खेळायला आवडतं. सो ते खेळत होते. मग त्याच्यानंतर मी पटकन आवरून घेतलं सगळं, हॉलचं हे आवरून घेतलं आणि नंतर म्हटलं थोडासा स्किन केअर करून घेत, कारण का बरेच दिवस झालं ना स्क्रब वगैरे मी केलं नव्हतं आणि ते दोघं खेळत होते. मग म्हटलं पटकन आहे ते स्क्रब वगैरे करून घेईल, ती थोडीशी डायवर्ट आहे तोपर्यंत. सो नॉर्मली मी स्क्रब केलं, आपण जसं इन्स्टंट करतो ना अगदी 5 मिनटातच, तसं स्क्रब करून घेतलं. आणि मला आहे ना आज आहे ना हे लावायचं होतं ब्लॅकेट्स रिमूव्हरची जी स्ट्रिप्स असते ना
ती लावायची होती, म्हणून मी म्हटलं स्क्रब करेल आणि मग ते लावेल. सो आज भरपूर टाईम होता आणि लवकर आवरलेलं. पावभाजी असली की पटकन आवरून जातं. 8ला खाली गेलेलो, 9पर्यंत आलो आणि 9पर्यंत आल्यानंतर पटकन 9:30पर्यंत आमचं जेवण होऊन गेलं आणि 10पर्यंत माझी भांडी आवरून गेली. 10 पावणे 10पर्यंत भांडी आवरून घेतली. पिल्लूला काय झोप आली नव्हती. मी म्हटलं पटकन 5 मिनटं किंवा 10 मिनटं देऊन स्क्रब करून घेईल. आणि मी असंच करते, कधी कधी भरपूर टाईम असला ना की मग अगदी टाईमपास करून हे करते. आणि मी इथे आता नो स्ट्रीप आहे ती लावून घेते. थोडंसं नाक आहे ते वेट करून घ्यायचं. तुम्ही कधी ट्राय नसेल केलं ना तर करा. ही चारकोलची आहे आणि एवढं काही निघत नाही त्याच्याने. ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स असतात ना ते एवढे काही निघत नाही, पण ठीक आहे. ओके. सो थोडंसं पण स्क्रब केलं आणि वाफ घेतली ना, म्हणजे स्टीम घेतली ना की इझिली निघून जातं. सो इथे मी आता लावून घेते. अशा टाईपमध्ये येते ती. आणि जे प्लास्टिक असतं ना ते रिमूव्ह करायचं आणि प्लास्टिक रिमूव्ह केलं ना की जी खालची साईड असते ना ती नोजला लावायची आणि हार्डली तुम्ही 15 ते 20 मिनटं ठेवू शकता. 15 ते 20 मिनटं ठेवून आपल्याला ते रिमूव्ह करायचे, बस दॅट्स इट. बाकीचं असं काही एवढं असं त्याच्यामध्ये हार्ड काम नाही आहे. कधी कधी असं आपण बोलतो ना सेल्फ पॅम्परिंग किंवा स्किन केअर करायच्या टायमिंगला या अशा गोष्टी केल्या ना की जरा बरं वाटतं स्किनला पण. सो हे केलं मी थोडं, कारण का मागवलेलं एकच, आता 3 मागवलेलं. एक दीपकने यूज केली, आता मी ही एक आणि अजून एक आहे. आता ती कधी यूज होते काय माहिती. थोडंसं ना त्याला पाठी लावलं मी, थोडंसं पुढे लावायला हवं होतं. सो चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि हे स्किन केअर केलं, त्याच्यानंतर आम्ही झोपून गेलो. पिल्लू त्याच्यानंतर माझ्या पाठीच होती, ती मला काही नंतर रिमूव्ह करून देत नव्हती. तुम्हाला तेच दाखवते की इथे थोडासा गॅप राहिला. लावताना मला एवढं कळलं नाही आणि ना थोडंसं असं डोळ्याची जी स्किन असते ना खालच्या साईडला तिथे लागलं. ते ओढताना ना मला तिथे त्रास होणार आहे हे मला माहिती आहे. सो चला जाऊन दे. ते करेपर्यंत दीपक इथे तिला डायवर्ट करत होता. मी पिल्लूला दाखवत होती की मी काय लावलं आहे, बघ कसं लावलं आहे, म्हटलं बघूया तिला काय फरक पडतो का. पण तिला काहीच फरक पडला नाही. फेस पॅक लावते ना तेव्हा पण तिला काही फरक पडत नाही, कारण का ती बघते तिच्यासमोर सगळ्या गोष्टी आता मी करते जेणेकरून ती घाबरायला नको म्हणून. सो ती फ्रूट कटरनी खेळत होती आणि मला आता लावून 15 ते 20 मिनटं झालेली. सो म्हटलं आता रिमूव्ह करते मी हे. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.